आज मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटीमध्ये आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीसाठी योगेश केदार हे दाखल झालेत। गेल्या काही दिवसांपूर्वी या संदर्भात वाद निर्माण झाला होता। त्यांचे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यासोबतचे फोटो व्हायरल झाल्याच्या नंतर मनोज जरांगे पाटील यांनी देखील एकनाथ शिंदेंचे काही पदाधिकारी आणि प्रवक्ते विरोधकांसोबत बसत असल्याचं म्हटलं होतं। यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता आणि आज ते आता अंतरवालीकडे निघालेत। माझ्यासोबत योगेश केदार आहेत। काय सांगाल, तुमची ती फोटो व्हायरल झाल्याच्या नंतर मोठा वाद निर्माण झाला, सोशल मीडियावर असेल किंवा जरांगे पाटलांनी देखील तो मुद्दा उपस्थित केला होता आणि आज तुम्ही आता अंतरवालीमध्ये आलात। नाही, त्या बाबतीत मी अनेकदा बोललोय सुद्धा आणि मराठा समाजाला सुद्धा ते एक लक्षात आलं, कन्व्हिन्स झालं की अरे बाबा यात योगेश केदारांचा काही दोष नव्हता। त्या दिवशी आमच्या पक्षातले एक शिवसेना पक्षाचे VJNTचे एक पदाधिकारी आहेत, बाळासाहेब किसवे, ते धनगर समाजातले आहेत। आता हे समोर दिसल्यामुळे त्यांनी पक्ष कार्यालयात बोलवल्यावर आम्ही आल्यावर समोर बोललो। समोर आता महाराष्ट्राची संस्कृती आहे, आपल्याला शिवशाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे। एखाद्या पक्ष कार्यालयात आल्यानंतर आम्ही तिथं बसलेले असताना कुणी आला आणि कुणी बोलला तर आपण बोललंही पाहिजे। बरं, तिथं बसल्यावर आम्ही मराठा समाजाचा ओबीसीतला हक्क कसा आहे हेही त्यांना समजावून सांगत होतो। तिथं बसल्यावर आम्ही हे सांगितलं की बाबा ते एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधात ते पूर्वी एकेरी भाषेत काहीतरी बोललेले। मी म्हणलं की आमच्या नेत्यानं तुमच्या ओबीसींसाठी सुद्धा किती काही गोष्टी केलेल्या आहेत हे तुम्हाला माहीत नसावेत कदाचित, म्हणून त्यांना आम्ही ती माहिती दिली। धनगर समाज बांधवांची जी काय आरक्षणाची फाईल आहे ही एकनाथ शिंदे साहेबांच्या काळामध्ये जितकी त्यांनी पुढं चालवली तितक्या आत्तापर्यंतच्या इतिहासात कधीच गेलेलं नाही। हे धनगर समाज सगळे नेते मान्य करते, हे आम्ही तिथं बोललो आणि त्यांनाही ते कन्व्हिन्स झालं। मी म्हणलं की मनोज जरांगे पाटलांच्या विषयी तुमचे काही मतभेद असतील तर तुम्ही ते मतभेद तुमच्या आक्रमक भाषेत वेगळ्या पद्धतीने मांडू शकताय। व्यक्तिशः तुम्ही त्यांना अरेतुरं बोलणं हे काही योग्य नाही आणि ते तो विषय झालाही। त्यानंतर त्यांनी काही दिवसापूर्वी, आता 4 दिवसापूर्वी प्रेस घेतली होती। त्या प्रेसमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात त्यांनी काही विषय बोलले। मी त्याही गोष्टीचा त्यांचा लेस जाग्यात खटका पाडला, विरोध केला। सगळ्याच न्यूज चॅनलवर माझ्या बातम्या आहेत। असं काय आपला काय सोयरा का सुतक? एखादा कोणीतरी आला आणि पक्ष कार्यालय म्हणल्यावर एका जातीसाठी मर्यादित नसते। हां, आम्ही आमच्या आरक्षणाच्या भूमिका सोडून दिल्या असत्या तर मग समजू शकलो असतो की अरे हां, योगेश केदार बसले आणि 50% आतल्या ओबीसी आरक्षणाची मागणी ह्या माणसानं सोडून दिली, बघा त्या विरोधकाने भेटल्यानंतर आपला माणूस हा फुटला असं म्हणता आलं असतं। फुटीर झाले, या गद्दार झाले, अशा प्रकारच्या पोस्ट व्हायरल झाल्या, फोटो व्हायरल झाले, पण तुम्ही तिथे तुमचा मुद्दा आरक्षणाचा लावून धरला होता मध्ये आणि तुमचा एक पदाधिकारी आहेत शिवसेनेचे ज्यांनी त्यांना विरोध केला, त्याचाही व्हिडिओ व्हायरल झाला होता, तुम्ही त्या व्हिडिओमध्ये दिसताय। हो, 100% ना। त्याच वेळेस सगळं क्लिअर केलं आणि माझ्या परस्पर त्या लक्ष्मण हाकेनं सुद्धा सांगितलं की मला कोण त्या पक्ष कार्यालयात बोलून घेऊन गेलं, म्हणजे त्यांना कोण घेऊन गेलं। त्यामुळे सगळ्या राज्यापाशी क्लिअर झाले। आज मी इथं येणारा म्हणून जाहीर केलो। भलेही मनोज जरांगे पाटलांनी माझ्या विरोधात काही स्टेटमेंट केले असतील, म्हणले की तो एक प्रवक्ता पक्ष कार्यालयात बसून मराठा समाजाच्या विरोधात षडयंत्र करते वगैरे काय झालं असेल, मी म्हटलं की त्यांचा गैरसमज झालेला असणार आहे। गैरसमजात नाही एखादं स्टेटमेंट येऊ शकते, पण आमच्या दोघांच्या मतभेदापेक्षा आमचा समाज अति महत्त्वाचा आहे। आज आरक्षणाचा त्यांनी अंतिम लढा जाहीर केला आहे आणि अशा वेळेला आपल्याला काही गोष्टी माहीत असताना आपण घरी बसणं हे आपल्या समाजासाठी मी न्याय करणं आहे का? नाही, म्हणजे मी समाजासोबत प्रतारणा करणं ह्याला म्हणावं। मला माहीत असताना मी घरात बसला असतो। आज त्याने अभ्यासकांना बोलवलं ना जरांगे पाटलांनी, आणि काही गोष्टी आपल्याला धोरणं ठरवायची वेळ आलेली आहे। अशा वेळेला जर मी घरी बसला असतो तर मग मी समाजाची प्रतारणा केली असते। पण मला माझ्या समाजाच्या आरक्षणाचा जो काही लढा आहे, 30-40 वर्षापासून सुरू असलेला लढा, हा कुठंतरी यशापर्यंत घेऊन जायचा आहे। त्यामध्ये आम्ही एक पुर्जा म्हणून काम करतो, एक छोटंसं खारीचा वाटा आम्ही उचलायला लागलोय। जरांगे पाटील मोठ्या प्रमाणात सगळ्याला आडवं तिडवं घेऊन काय असेल, पण समाजाची चळवळ त्यांनी टिकून ठेवली। पण आतापर्यंत आपल्याला जो काही लढा इथंपर्यंत आला आहे त्याच्यामध्ये ज्याला कुणबी दाखला मिळत नाही, कुणबी नोंद नाही, अशा लाखो मराठ्यांना आरक्षणाचा लाभ घेता येत नाही आहे। ती गोष्ट आम्ही आझाद मैदानावरही जरांगे पाटलांना सांगितली होती, आधीही सांगितली होती। रविवारी उपोषण सोडायच्या आधी, उपोषणाच्या दिवशी सुद्धा GR माझ्या हातात त्यांनी तपासायला दिला होता जरांगे पाटलांनी। त्यावेळेस सांगितलं होतं की पाटील, ह्या GRच्या माध्यमातून जो मराठा आहे ज्यांना कुणबी नोंदच सापडणार नाही अशा एकाही मराठ्याला हा GR काय न्याय देऊ शकत नाही। आणि आता ते पाटलांनी स्वीकारले। पाटलांनी सरकारच्या विरोधात एल्गार पुकारलाय। मागं उपोषणाच्या वेळेस प्रसाद लाड वगैरे आल्यावर त्यानंतरही काहीतरी नाही झालं, आता पुकारला आणि शेवटचा लढा त्यांनी जाहीर केलाय। मग म्हटलं मराठ्यांच्या हाती जी काही येण्याची गोष्ट आहे आणि आज जो काय आमचा एकोपा तयार झाला मराठा समाजातला, हा विस्कळीत न होता आत्ता जर आपण चांगल्या गोष्टी सुधारणा पुढे आणल्या
आणि मराठा समाजाला न्याय देण्याच्या भूमिका जर आपण महाराष्ट्रापुढं त्यांच्यापुढं जर मांडल्या आणि त्यांनी ते ॲक्सेप्ट करून पुढे वाटचाल केली तर मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटणार आहे. मी एक वकील आहे, मी सरकार पक्षात सुद्धा काम करतोय, केलंय. मी दिल्लीत सर्वोच्च न्यायालयामध्ये केस सुरू असताना सुद्धा त्यावेळेस पूर्ण फॉलोअप घ्यायचो. जे आपलं 2021ला आरक्षण गेलं, सदावर्तीने विरोध केलेला त्यावेळेसही मला माहिती आहे की काय घडायचं. पार्लमेंटमध्ये 102व्या घटनादुरुस्तीच्या वेळेस, 105व्या घटनादुरुस्तीच्या वेळेस मी छत्रपती संभाजी महाराजांचा सचिव असल्यामुळं त्या सगळ्या गोष्टी भाषण लिहिण्यापासून ते नेमकी प्रक्रिया काय हे समजून घेतलेला माणूस आहे. म्हणजे संविधान माहिती आहे, अभ्यास केला मी कायद्याचे विद्यार्थी असल्यामुळं. न्यायालयामध्ये प्रक्रिया चालते हे आपल्याला अंदाज आहे बऱ्यापैकी. कायदा जिथं कायदेमंडळ आहे, संसद, त्या संसदेमध्ये आपण उपस्थित होतो, त्या प्रक्रियेत सहभागी होतो. जरी मी हॉलमध्ये नसलो तरी पण मागं होतो आम्ही महाराजांच्या पाठीमागं. आणि आता महाराष्ट्र शासनामध्ये काय काय केले हे सुद्धा आपण समजून घेतलेलं आहे. म्हणजे मराठा समाजातलं एक लेकरू, गरीब घराचं एक लेकरू, ह्या सगळ्या अनुभवातनं पुढं आलेलं आहे. आणि आजपर्यंतचे जे काही जिथं जिथं कमी राहिलेत, उणीवर राहिलेत, ह्या गोष्टीचा आपल्याला अनुभव आहे, अभ्यास आहे. ह्या गोष्टी जर आज जरांगे पाटलांनी ऐकल्या तर आपण त्यांच्या पुढं मांडू, चांगल्या पद्धतीनं समाजाला आणि त्यांना सुटेल असं सांगू. देवेंद्रजींनी वगैरे काही काळापूर्वी भूमिका घेतलेल्या आहेत की मराठ्यांना आम्ही कोणाचं काढून देणार नाही वगैरे. त्याचं उत्तर मराठ्यांचं काय असलं अपेक्षित आहे ते आपण सांगू. आज जे काही गरिबी हटावचा कार्यक्रम नाही ओबीसी आरक्षण मागणं, हे जे काही आपले सगळे विरोधक वगैरे म्हणतात हाकेपासून छगन भुजबळांपर्यंत, ते कसं खोटं आहे हे आपण आज सांगणं गरजेचं आहे. आणि आपल्या हायकोर्टामध्ये एक केस सुरू आहे न्यायमूर्ती घोगे सरांच्या समोर, आणि ते आता सध्या बदली झाले. त्याच्यामध्ये न्यायमूर्ती घोगे साहेबांनी म्हटलेलं होतं की SCBC तुम्ही ठरवला आहे, म्हणजे सोशल अँड एज्युकेशनने मराठा समाजाला ठरवला आहे, आयोग नेमून ठरवला आहे, सरकारनं ते रिपोर्ट ॲक्सेप्ट केलेला आहे मागासवर्ग आयोगाचा. मग आता तुम्ही 50च्या वर का देताय, मराठ्यांना उपवर्गीकरण आरक्षण का देता येणार नाही असा त्यांनी प्रश्न केला आणि राज्य शासनानं ते मान्य केलंय. तुमचे व्हिडिओ ज्या वेळेला स्टेटमेंट आले त्यानंतर तुमचे सुद्धा व्हिडिओ व्हायरल झाले की कुणीतरी माझ्या विरोधात बदनामीसाठी षडयंत्र करते, अशा प्रकारचे काहीतरी ते व्हिडिओ होते. ते व्हायरल झाल्यानंतर आज तुम्ही पुन्हा इथं अंतरवालीमध्ये येत आहे, तुम्हाला निमंत्रण देण्यात आलं आहे, तुम्ही आज इथे आलात, काय नेमकी ही भूमिका आहे? कारण ते व्हिडिओमधून तर वेगळी भूमिका स्पष्ट होत होती. नाही झालं बघा, ज्यावेळेस काही लोकांनी माहिती न घेता माझ्या विरोधात काही बदनामीकारक तथ्य तोडून मोडून पेश केली. माझी अपेक्षा होती की मी समाजातले एक लेकरू आहे, मला एकदा विचारलं तर पाहिजे की तुम्ही बाबा काय केलं आहे, काय बोलणं झालं आहे. तो न देता झालं, विषय त्यांनी बोलले, त्याच्यावर पडदाही पडला. आता काय असं काय लोकांमध्ये काय राहिलेलं नाही. लोकांना वाटतं की मराठा समाजात एकी राहावं असं मराठा समाजाची भूमिका आहे आणि आम्ही तर कायम एकीसाठी प्रयत्न केलेला आहे. तो विषय मागं पडलेला आहे. आता आपल्याला निमंत्रण आल्यामुळं त्यांनी ओपनली पण सगळ्या अभ्यासकांना निमंत्रण दिले. त्यांनी मला स्पेशल व्हॉट्सॲप पण काही लोकांचे आलेले आहेत, आंतरवलीतल्या लोकांचे सुद्धा. म्हटलं आपण शेवटी आपण काय मोठा नाही समाजापेक्षा, आपण एक छोटा कार्यकर्ता आहे. जर कोणी आपलं ऐकलं तर आज आपण तिथं जाणं आणि ते सांगणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणून वकिलांचे काही वकील सोबत घेऊन आम्ही सगळे लोक आलेलो आहे. नक्की धन्यवाद. माझ्यासोबत योगेश केदार होते, ज्यांचे फोटो व्हायरल झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वाद निर्माण झाला होता. मात्र आज ते अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटलांची जी बैठक होती त्या बैठकीसाठी दाखल होत आहेत आणि त्या ठिकाणी आपला मुद्दा आपण उपस्थित करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.